जैन सीनियर सिटीझन ऑर्गनायझेशन सोलापूर, सागर सिमेंट आणि अशोक मेहता यांच्या संयुक्त विद्यमाने आज रावजी सखाराम हायस्कूल येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला। या उपक्रमांतर्गत रावजी सखाराम प्राथमिक प्रशाला तसेच नरसिंह विद्यालय कर्देहळ्ळी येथील विद्यार्थ्यांना वह्या, शालेय दप्तर आणि आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। नवीन शैक्षणिक साहित्य स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह उपस्थितांसाठी समाधानाचा क्षण ठरला। यावेळी जैनस्कोचे अध्यक्ष सुभाष लोणावत, कार्याध्यक्ष केतनभाई शाह, उपाध्यक्ष नंदकुमार कंगळे, माजी अध्यक्षा डॉक्टर सरिता कोठाडिया, जयश्री लोणावत, अरहम युवा ग्रुपचे सदस्य आशिष छाजेड, अमोल संचेती, प्राचार्य भारत खाबे, प्राथमिक मुख्याध्यापिका कल्पना सर्वगोड, कार्देहळ्ळी येथील देशमुख मॅडम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। स्कूल समिती सदस्य केतनभाई शाह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, शैक्षणिक साहित्याचे वाटप म्हणजे केवळ मदत नव्हे तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यामध्ये केलेली अमूल्य गुंतवणूक आहे। शिस्त, परिश्रम आणि संस्कार यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो। समाजातील सक्षम घटकांनी शिक्षणासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे। जैनस्कोचे अध्यक्ष सुभाष लोणावत यांनी शिक्षण हीच समाज परिवर्तनाची सर्वात प्रभावी शक्ती आहे असे सांगत गरजू विद्यार्थ्यांसाठी अशा समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही दिली। तसेच दरवर्षी इयत्ता 10वी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला जैनस्कोतर्फे विशेष बक्षीस देण्याची घोषणा केली। डॉक्टर सरिता कोठाडिया यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत प्रामाणिकपणे अभ्यास करून कुटुंब, शाळा आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले। त्यांनीही दरवर्षी इयत्ता 10वीत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला विशेष बक्षीस देण्याची घोषणा केली। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव कुमार पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला। त्यांच्या समन्वयातून जैनस्को, सागर सिमेंट आणि रावजी सखाराम हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले। कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य भारत खाबे यांनी केली। सूत्रसंचालन गजानन गोरे यांनी केले तर आभार रमेश वडावराव यांनी मानले। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देत समाजातील संस्था, उद्योग समूह आणि दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन उभारलेला हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श ठरला। उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।